मॅन ऑफ द मॅच मच्छिंद्र भाग्यवंत. तब्बल 31 धावा त्याच्या बॅटमधनं बनताना पाहिला तो मच्छिंद्र ठरतोय या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. पहिली डिलिव्हरी यावेळेस बॅटची टॉपेज भूषण पाटील मिसफील्ड झाली आहे. आणखीन एक नशिबाचा चौकार, धावा देखील मिळतील 4 आणि 4च्या मदतीनं
धाव संख्या धावफलकावरती 30 ऑन बोर्ड, 30 धावा. भूषण पाटीलचा जर विचार करता येईल तब्बल 5 बॉल मध्ये 28 धावा बनवल्यात आणि 4 षटकार आणि 1 चौकार. व्हॉट अ बॅटिंग. सुधीर पाटील ऑन स्ट्राइक. बॉलिंग ट्रॅक वरती माही आलेत. माहीचा हा बॉल विशेप मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. समोरच्या दिशेने आला तर कार्पेट चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. फेस फेल्ड होती. आणखीन एक चौकार. 4च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आता 3400 अंकावरती. जवळ मात्रेपाड्याच्या क्रीडांगणावरती नाईट मध्ये मी कंप्लीट 5 ते 6 टुर्नामेंट केल्या. त्यानंतर बुर्दुल संघ हा हेकी टॉस गमावला नव्हता आणि प्रत्येकी सामन्यामध्ये फक्त रनरअप राहिला. हा त्यांचा मात्रेपाड्याच्या क्रीडांगणावरील इतिहास आहे. सुधीर पाटील देखील होते, अजय बॉम्बे होते, भूषण पाटील, सर्व टीम त्यांची. मात्रेपाड्याचं क्रीडांगण तब्बल 4 टुर्नामेंट मध्ये रनरअप राहिला हा संघ. भूषण पाटीलचा हा तडका समोरच्या दिशेने बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक तडका, सिक्सर. वी मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. समोरच्या दिशेने अविनाश जाधव बॉल वरती येतात. सिंगलच्या मधून स्ट्राइक देखील रोटेट केली गेली आहे. भूषण पाटील आता स्ट्राइक एंड वरती. भूषण पाटीलचा एक वेगळा इतिहास आहे. फार कमी वयामध्ये खुल्या गटातील स्पर्धा ॲज द आयकॉन प्लेयर देखील तो खेळलाय आणि बॉलिंगच्या माध्यमातून बुर्दुल एक्सप्रेस म्हणून त्याची सातत्याने ओळख आहे. TDPL मध्ये देखील आपण भूषण पाटीलला पाहिलं. यावेळेस अतिरिक्त बाउन्स, व्हाईट बॉल, लेग बिफोरचा 1 बिफोरचा अपील देखील केलाय. पंच आमचे पाहू शकता. मेन पंच मच्छिंद्र भाग्यवंत, त्यानंतर स्क्वेअर लेगचे पंच आमचे विकी मात्रे सर. भूषण पाटील साठी हा बॉल वेगवान चेंडू. ह्या बॉल मध्ये हाईट फॅक्टरचा विचार केला. थोडासा बॉल पडल्यानंतर बाउन्स होतो. इष्टकाच्या हातामध्ये विसावतो. हरेश जाधव मास्टर माइंड आहेत इष्टांच्या मागे आणि सातत्याने त्यांच्या माध्यमातून देखील चांगली भूमिका असते. माही कमबॅक करतायत या ओव्हर मध्ये. भूषणचा रडार मध्ये आलाय बॉल, त्याला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 48 धावा. भूषण सचिन पाटील बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 मध्ये आणि पहिल्या बॉल वरती सिंगल मिळते.
भूषण पाटील ऑन स्ट्राईक. सध्या भूषण पाटीलची बाट मैदानाच्या आतमध्ये 7 मध्ये 32 धावा भूषण पाटीलने बनवल्यात आणि सुधीर पाटीलने 6 मध्ये 13 बनवल्यात. दोन्ही फलंदाज देखील सेट आहेत आणि देटोरा स्लॉगरचं षटक, हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं. भूषण पाटील ऑन स्ट्राईक. 47 ऑन बोर्ड. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये पाठवलाय सीमारेषा पार. बिग हिट षटकार. यावेळेस देखील खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. तब्बल हा या बॉलवरती 4 धावा मिळतील. सध्या भूषण पाटील भन्नाट फॉर्म मध्ये, वारंवार मोठ्या फटके पाहायला मिळतात. धावसंख्येचा विचार केला तर 57 धावा आणि तब्बल अर्धशतकासाठी तब्बल अद्याप 8 धावेची गरज आहे. तब्बल 42 धावांवरती खेळतोय. 9 बॉल 42 धावा भूषण पाटीलच्या बॅटमधनं आल्यात आणि या स्पर्धेतील 50 कंप्लीट होईल का? या बॉलला देखील पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार. आणखीन एक तडाखा षटकार. नक्कीच भूषण पाटीलचा विचार जर केला तर 10 मध्ये 48 बनवल्यात. हा देखील एक रेकॉर्ड असेल आणि तो रेकॉर्ड देखील आमच्या MTC वाहिनीद्वारे रेकॉर्ड केला जाईल. सर्वाधिक फास्टेस्ट 50 पाहायला मिळेल का? यावेळेस क्रॉसर लाईनने खेळण्याचा प्रयत्न, पाठांपाठचा संपर्क देखील नाहीये. डॉट बॉलची होती सांगेता. दरम्यातील शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि 2 धावेची देखील इथनं 50 साठी गरज आहे. भूषण पाटीलला अर्धशतक होईल का की डॉट बॉल येईल? यावेळेस हलकेशाने फटका ड्राईव्ह केला. एक झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली गेली आहे. तब्बल 12 चेंडू फोर्स करत असताना भूषण पाटीलने बनवल्यात 50 धावा. एकदा बॅट वरती झालीच पाहिजे, कारण सातत्याने मी मगाशीच म्हटलं की फार कमी वयामध्ये आपल्या नावाची छाप भूषण पाटीलने सोडली आहे. गोलंदाजी असो फलंदाजी असो, तब्बल 12 बॉल 50 धावा एक विक्रम रचलाय या रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये. 12 बॉल 50 धावा भूषण पाटील साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. फास्टेस्ट 50 भूषण पाटीलच्या बॅटमधनं पाहायला मिळते. तब्बल 4 षटकांचा खेळ देखील इथं संपन्न झालाय. 3 षटकांचा खेळ देखील संपन्न झालाय आणि धावसंख्या धाव फलकावरती 65 धावा. आता येणारे 18 बॉल विजयासाठी 66 धावेची गरज. मॅरेथॉन इनिंग साकारली आहे. भूषण पाटीलनं विक्रम रचलाय आणि हा विक्रम तोडण्यासाठी आता अनेक साऱ्या खेळाडूंना इथनं इतिहास घडवावा लागेल. तब्बल 12 बॉल 50 धावा. अप्रतिम फटकेबाजी भूषण पाटीलच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळते.
फास्ट स्टार्ट. दोन्ही संघांना शुभेच्छा. भूषण पाटील बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 मध्ये हलकेशा हाताने फटका ड्राईव्ह करतायत. एक झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच होता परंतु हरेश जाधव देखील नाकारतात. दुसरी धाव पॉसिबल नाही आहे. एकच धाव आहे. एकाच धावेवरती आता इथनं श्री गणेश देखील केला जातोय. परी 11 जय बोले नेवाली संघ. अरे जाधव साठी हा बॉल अतिरिक्त बाउन्स या बॉल वरती. अरे जाधव मोठा फटका लॉक करण्याचा प्रयत्नात सलगचा दुसरा बॉल इथनं डॉट होतोय. तब्बल 22.00 सरासरी प्रत्येकी षटका मागे तुम्हाला गाठायची आहे. जर हा सामना जिंकायचा असेल प्रत्येकी षटकामध्ये 22 धावा तो इथं बनवाव्याच लागतील. अरे जाधव मोठा फटका लॉक करण्याच्या प्रयत्नात मिस्टामिंग होतीये. सलगचा तिसरा बॉल डॉट आहे. अरे जाधव आहेत आणि सलगचा चौथा डॉट बॉल. चौथा डॉट बॉल. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न परंतु आणखीन एक डॉट बॉल. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर ओव्हर नंबर 1 चा खेळ इथनं देखील संपन्न झालाय. भूषण पाटीलचा तब्बल फक्त एक धाव खर्च केली आहे. एकच धाव खर्च केली आहे भूषण पाटीलनं. 5 चेंडू डॉट फेकलेत आणि पूर्णपणे डगआउट मध्ये देखील शांतता आपल्याला पाहायला मिळते. याच दरम्यान निलेश मंगळ डिगे इथे साहेबांचं शुभ आगमन झालंय. मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत.
मिथ 11 टीमचे ओनर आहेत आणि त्यांचं इथे शुभ आगमन झाला. आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी ते देखील आता इथे उपस्थित झाले आहेत. कारण त्यांच्या माध्यमातून IPL मध्ये आम्हाला पहिल्याच वर्षामध्ये एक सायकल मिळाली होती मालिकावीरसाठी. हे त्यांचं योगदान आहे. पूर्णपणे शांत असं क्रीडांगण आपण पाहताय. कदाचित भूषण पाटीलचं आक्रमण तब्बल 50 धावा त्या 12 बॉलमध्ये 50. त्यानंतर बॉलिंग करत असताना एक धाव. चला दोन्ही आंबे संघांच्या कॅप्टनला विनंती आहे की आमच्या समालोचन कक्षामध्ये या. या सामन्याचा सामनावीर भूषण पाटील. नो डाऊट अबाउट. डबल बॅटिंग करत असताना 12 मध्ये 50 आणि बॉलिंग करत असताना इकॉनॉमिकल षटक फेकलं. तब्बल फक्त एक धाव खर्च केली. ते भूषण पाटील ठरतायत सामन्याचे सामनावीर. येस कल्पेश म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण भूषण पाटीलला मॅन ऑफ द मॅच देऊ, ज्याने पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना तब्बल